मागील भागात आपण पाहिले, बिंदू अनघाला म्हणाली, काय ग भोसले, कसला तुझा हा चावटपणा? देशमुखांच्या शेजारी उभं राहून फोटो काढलास? अगं देशमुख सर फार सज्जन आहेत. उगीच त्यांच्या पुढे पुढे करून तुझा काही एक फायदा होणार नाही, समजले? त्यावर अनघा म्हणाली, हो समजले. आणि आतापर्यंत जे समजले नव्हते ते सुद्धा समजले. मॅडम, आता तुम्ही जे मला सांगितलेत ना, देशमुख सर फार सज्जन आहेत, त्यांच्या पुढे पुढे करण्यात अर्थ नाही. अहो ते मला सांगण्याऐवजी स्वतः आचरणात आणा. म्हणजे निदान कॉलेजमध्ये सध्या तुम्ही देशमुख सरांच्या फार पुढे पुढे करता, ही जी चर्चा चालली आहे ना, ती तरी झाली नसती आणि तुम्हाला कुणी कुचेष्टेने हसले नसते. त्यावर बिंदू म्हणाली, शटअप, तोंडाला येईल ते बरळू नकोस. आणि अनघा निघून गेली. नेहरू उद्यानामध्ये पोचताच सगळे विद्यार्थी दमलेले. ते बसून घेतलं त्यांनी. त्यावर सगळ्यांनी मिळून एक खेळ खेळायचे ठरवले. त्या खेळामध्ये जी चिठ्ठी येईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी जे येईल त्याप्रमाणे करायचे. उदाहरणार्थ उलटे चाला, उंच उडी मारा, लांब उडी मारा, माकडाची लख्खन करा, बोबडे बोला इत्यादी. त्याप्रमाणे किरणने भिकाऱ्याची नक्कल केली. रवीला दारुडा बनावे लागले. जोशी सरांनी कोंबडा केला आणि अभिजितला बच्चन व्हा म्हणून आलं होतं. त्यांनी बच्चन सरांची ॲक्टिंग केली. नंतर चिठ्ठी बिंदूला गेली. तिला घोड्याचा आवाज काढा होते. ती काढायला तयार नव्हती, पण उठाबशा काढण्यापेक्षा ते ठीक आहे असं म्हणून तिने आवाज काढला. आणि अनघाने जाणून बिजून शीलाला मोठ्याने म्हणाली, अय्या किती हुबेहूब आवाज काढला नाही गाढवाचा. त्यावर बिंदू आणखीनच चिडली आणि तिला कसा धडा शिकवू असा विचार केला. काही वेळाने चिठ्ठी अनघाकडे आली. अनघाला फुगडी खेळा आलं. तिला आनंद झाला. फुगडी खेळणं सोपं आहे. ती उठून उभी राहिली आणि शीलाला उठ म्हणाली, बरोबर फुगडी खेळायला. त्याबरोबर तिला वैशालीने सांगितले, अशी फुगडी थोडीच खेळायची आहे. तुझे डोळे बांधण्यात येतील, 3 वेळा तुला गरागरा फिरवण्यात येईल. त्यानंतर तू ज्याला पहिल्यांदा टच करशील त्याच्याबरोबर तुला फुगडी खेळायची आहे. अनघाने बघितले होते जेव्हा तिचं चिठ्ठी आली तेव्हाच अभिजित उठून निघून गेला होता. तिने तयारी दाखवली आणि तिला त्याप्रमाणे वैशालीने डोळ्याला पट्टी मारून फिरवले. अनघा धडपडत हळूहळू पुढे जात होती आणि तेवढ्यात अचानक अभिजित सर आले आणि तिचा त्यांना स्पर्श झाला. त्याबरोबर सगळेजण सर आता फुगडी घालायला पाहिजे आणि सगळेजण फुगडी फुगडी ओरडू लागले. त्यांनी एक राऊंड पूर्ण केला असेल नसेल. अनघाने एका हाताने रुमाल काढला आणि ती शॉक झाली. समोर अभिजित सर होते. ती फक्त एवढंच बोलून गेली, बाई ग. तिला काहीच सुचेना समजेना. घाबरून ती त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मुलांमध्ये कोरस सुरू झाला, फू बाई फू, फू बाई फू. किरणने त्यांचं त्याच याच्यामध्ये फोटो काढला. त्यानंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे झाले. कोल्हापूरला परतायला 7:30 झाले. सारेच भारी दमले होते. सर्वजण जेवले आणि झोपायला गेले. मुली तर थकल्या होत्या, त्या केव्हाच झोपल्या. अनघाला मात्र झोप येत नव्हती. दुपारचा प्रसंग सारखा सारखा तिच्या डोळ्यासमोर येत होता. ती जागेवरून उठली आणि सहज तिने खिडकीतून खाली हॉलमध्ये पाहिले. अभिजित तिथे एकटाच बसला होता. तिने विचार केला, यांनाही तोच प्रसंग आठवत असेल का? त्याच वेळी तेथे बिंदू आली. बिंदू आणि अभिजित गप्पा मारत बसले. अनघा चिडली. तिला राग आला. ती झोपायला गेली. बिंदूने अभिजितला, मला तुम्ही खूप आवडता, माझे तुमच्यावर प्रेम आहे असे सांगितले. पण अभिजितने नकार दिला. ते म्हटले, मी तुम्हाला चांगली मैत्रीण मानतो, पण प्रेमाचा मी कधी विचार केला नाही. अभिजित मनात विचार करू लागला, बिंदू एवढं सांगते मी तुमच्यावर प्रेम करते, पण तिला आपण नकार दिला. आणि ती अनघा फटाकडी, जी सतत रागाने बोलते, तिरस्कार करते, तरी तिच्याकडेच मन आपले ओढले जाते. किती वेळा आपण मनाला समजावले, ती आपली होऊ शकणार नाही.
तरी आपल्याला तिचा ध्यास लागला आहे, तिचीच प्रतीक्षा आहे. किती विचित्र आहे हे सर्व. अशाच विचारात अभिजित झोपी गेला. पुढील भागात पाहूया, अभिजित आणि अनघा येतील का जवळ, की त्यांचा राग त्यांना आणखीन दूर घेऊन जाईल. अनघा संतापाने, विवशतेने, निराशेने धुमसत होती. थोड्या वेळाने ती उठली. खिडकीतून तिने पाहिले. बिंदू दिसत नव्हती आणि तो अवघडलेल्या अवस्थेत खुर्चीवर झोपलेला. त्याला तसे पाहून अनघाच्या वेड्या मनाला वाईट वाटले. बाहेर किती गारठा आहे. ती पलीकडची खिडकी उघडी. अनघा बेचैन झाली. त्याला त्या गारट्यात तसेच झोपून द्यायला तिचे मन तयार नव्हते. त्याला उठवून झोपायला जायला सांगावे काय? छट नाही. मग काय करावे? आपली शाल त्याच्या अंगावर घातली तर? हो, तेच ठीक. नकोच, कोणी पाहिले तर? आणि तोच जागा झाला तर? अनघाला काही एक समजेना, गप्पही बसवेना. शेवटी मनाची तयारी करून हळूच तिने सुटकेस उघडली, शाल बाहेर काढली. सावकाश जिना उतरायला सुरुवात केली. कोणाची चाहूल लागत नव्हती. हळूच ती पुढे झाली. अगदी अभिजितच्या खुर्चीजवळ. त्या मंद प्रकाशामध्ये ती त्याला निरखू लागलीच ती भानावर आली. कोणी पायीच्या आत काम उरकून पळायला पाहिजे. झटक्यात तिने शाल उघडली. हळूवार हाताने अभिजितवर व्यवस्थित पांघरली आणि गरकन वळून तिने जिना गाठला. तिने खिडकीतून डोकावून पाहिले. तो आणि त्याच्या अंगावरील तिची शाल पाहून ती मंद हसली समाधानाने. मध्यरात्री अवघडल्यामुळे की काय, अभिजितला जाग आली. अवघडलेले अंग सैल करण्यासाठी त्याने दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून जामही दिली. शाल एका बाजूला झाली तेव्हा त्याचे लक्ष त्या शालीकडे गेले. अरे, आपल्या अंगावर शाल? कुणाची? कोणी घातली? त्याला काही उलगडा होईना. मनात त्याने त्या शालीचे आणि शाल घालणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले. त्याने त्या शालीचे निरीक्षण केले. वा, किती सुंदर विणली आहे. आपल्या आईला भारी आवडेल. तिचा छंदच आहे ना असले काहीतरी करीत राहण्याचा. उद्या हिची मालकीण नक्की सापडणार. त्याने त्या शालीची व्यवस्थित घडी घातली आणि तो झोपण्यासाठी मुलांच्या रूमकडे वळला. सकाळी जाग येताच प्रथम त्याला त्या शालीची आठवण झाली. बहुतेक विद्यार्थी उठलेले होते. जे उठले नव्हते त्यांना उठवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे उरकेपर्यंत 9:30 होत आले. अभिजितला आश्चर्य वाटत होते. एवढा वेळ गेला तरी अजून कोणीच कसे शाल मागायला आले नाही. वास्तविक कित्येक मुली आपल्या पुढे पुढे करतात. त्याला अपेक्षा होती कोणीतरी मुलगी येऊन म्हणणार, सर, रात्री असे कसे तुम्ही गारट्यात झोपला होता? तसे तुम्हाला पाहिल्यावर राहावे ना. मी माझी शाल तुमच्या अंगावर घातली. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्याने विचार केला. खोपकरने शाल अंगावर घातली असेल. तिला माहीत होते आपण इथे झोपले आहोत ते. सकाळपासून ती कशी गप्प आहे. तिला डायरेक्ट विचारावे का? नकोच. त्यापेक्षा जोशी सरांकडे शाल देऊ. परस्पर प्रश्न मिटेल. जोशी सर समोर दिसतात तो म्हणाला, सर, ही शाल रात्री हॉलमध्ये सापडली आहे. पहा कोणाची आहे. विद्यार्थी निघण्याच्या तयारीने सुटकेस घेऊन हॉलमध्ये जमले होते. बरेच विद्यार्थिनी जमलेल्या पाहून जोशी सरांनी विचारले, अरे, ही शाल कुणाची आहे? सर, माझी आहे ती शाल. अनघा पुढे झाली. वा, एवढी सुंदर शाल टाकली होतीच कुठे? अनघाची नजर अभावितपणे अभिजितकडे वळाली. अभिजित तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. हिने आपल्या अंगावर स्वतःची शाल स्वतः टाकली होती? कसे शक्य आहे ते? सर, मला वाटते रात्री मी त्या कोपऱ्यातून खुर्चीवर शाल विसरून गेले असणार. हो, नक्कीच येतेच. आता मात्र अभिजितला खात्री झाली. कारण त्याच तर खुर्चीवर तो रात्री झोपी गेला होता. अनघाने पुढे होऊन जोशी सरांच्या हातातून आपली शाल घेतली. विद्यार्थी गाडीत चांगली जागा मिळावी म्हणून बाहेर गाडीकडे पळू लागले.
अनघा हॉलच्या बाहेर पडणार तो तिच्या पाठीमागून आवाज आला. वेट अ मिनट. तिने त्याचा आवाज ओळखला होता. ती उभी राहिली. अभिजित जवळ आला. तिच्या हातातील शालीला स्पर्श करीत तो म्हणाला, ह्या शालीचे मला आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर तिच्या मालकिणींचेही. दोघींच्या कृपेमुळे काल मला छान झोप लागली. अशीच कृपा यापुढेही. बोलणे अर्धवट सोडून अभिजित निघून गेला. अनघा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. तिला हसू आले. क्षणार्धात तिचे चेहरे आसक्त झाला. अनघा लगबगीने चढू लागली. कसे कोण तिचा पाय पायरीवरून घसरला. ती घाबरली. पडता पडता वाचली. मागून पटकन कोणीतरी तिला सावरले. ती चटकन उभी राहिली. मागे वळून पाहते तर रवीच्या वर्गातील जयदीप होता आणि त्याच्या थोलीपलीकडे अभिजित उभा होता. अनघाने जयदीपचे आभार मानले आणि ती गाडीत चढली. ती धडपडत शिलापर्यंत गेली. हे काय शिला, अगदी कडेची जागा मला. मग काय करणार बाई, मिळाली ती जागा पकडली. अगं रवीनेच ही जागा पकडून ठेवली होती. अगं या समोरच्या सीटवर तो आणि त्याचे मित्र बसणार आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्याबरोबर बोलता येईल. मस्त प्रवास होईल. अगं पण रवी कुठे आहे. तो आत्ताच खाली गेला आहे. ते 5 जण आहेत म्हणून 6वा मेंबर शोधायला. खिडकीजवळ जागा न मिळाल्याने अनघा नाराज झाली होती. अनघा अगदी चुपचाप बसलीस. रागावलीस काय माझ्यावर. बरे या इथे. तू खिडकीजवळ बैस. नाहीतर येताना सुद्धा मीच बसले होते. अनघाची कळी खुलली. ए शिला, थँक्स हं. अनघा खिडकीजवळ जाऊन बसली आणि त्याच वेळी रवी, अभिजित तेथे आले. बसा ना सर इथे. झाले. बरोबरच्या अनघाच्या समोर अभिजित बसला. अनघाला हळूच कोपराने ढोसत शिला म्हणाली, अनघा समजले ना आता मी तुला खिडकी का दिली. डोळे वटारून तिला गप्प करीत अनघा कुजबुजली. शिला तू चुकलीस. माझ्याऐवजी बिंदूला ही जागा द्यायला पाहिजे होतीस. मुळीच नाही. ती जागा तुझीच आहे. मला तसा विश्वास आहे. अनघा तिच्याकडे पाहतच राहिली. आश्चर्याने शंकाने शीला हे असे का म्हणते आहे. अगदी पहिल्यापासून आमची भांडणे तिला माहीत असताना बिंदूची आणि त्यांची खास मैत्री बघत असूनही. गाडी सुरू झाली. अनघा खिडकीबाहेर पाहत होती. तिची नजर त्याच्याकडे वळली. अनघाने शालीची घडी तशीच मांडीवर ठेवली होती. गाडीच्या धक्क्याने हळूहळू घसरत खाली पडली होती. अभिजितच्या पायावर. अनघाचे लक्षही नव्हते. अभिजित त्या शालीला उचलत असताना बोलत होता, अशी सारखी माझ्याकडे येऊ नकोस, नाहीतर तुझ्या मालकिनीला राग येईल. त्यांच्या अगदी नाकाच्या शेंड्यावर राग आहे. आपण बुवा घाबरतो त्या रागाला. अभिजितचे ते बोलणे ऐकून अनघा लाजली, संकोचली. पुढे हात करून तिने शाल मात्र घेतली नाही. मान खाली घालून ती बसून राहिली. अनघाकडून काहीही प्रत्युत्तर न आल्याने तो पुन्हा शालीला उद्देशून म्हणाला, वा, तुला माझ्याकडे राहण्याची परमिशन मिळालेली दिसते आहे. माझी काहीच हरकत नाही. तेवढ्यात किरण बरोबर बोलण्यात रंगलेल्या रवीने अभिजित सरांना विचारले, सर मला आता काही बोललात का तुम्ही. होय, ट्रिप कशी वाटली विचारणार होतो तुला. सॉरी सर, माझे लक्षच नव्हते. आणि त्यानंतर रवी, किरण, अभिजित यांच्यामध्ये गप्पा रंगल्या. शिलाने अनघाला हळूच चिमटा काढीत म्हटले, बाईसाहेब, मी जरी डोळे मिटले असले तरी कान उघडे आहेत माझे. अनघा संकोचली. ही शिला म्हणजे ग्रेटच. शिला, आधीच नाही का सांगायचे तुझे कान लंब करण्यासारखे. अनघाला मध्येच अडवीत क्लेरा म्हणाली, बघा अनु, मला तसले काही बोलू नकोस, नाहीतर आता ऐकलेली शालेची टेप मी गाडीत मोठ्याने वाजवेन, समजले.
अगं, पण त्या टेपमध्ये काही अर्थ आहे का? म्हणजे काय म्हणायचे आहे अनगा तुला? ते सर्व सरांचे बोलणे निरर्थक होते. बाईसाहेब, हाच तुमचा मूर्खपणा. नाहीतर झाली नसतीस ना नाहीतर झाली असतीस ना मिसेस देशमुख. पटकन तिच्या तोंडावर हात ठेवीत अनगा घाईघाईने म्हणाली, शीला, प्लीज तू असले काहीतरी बोलू नकोस. मला ते सहन होत नाही. अनगा हे वाक्य एवढ्या काकुळतेने म्हणाली की खरोखरी शीलाने तो विषय तिथेच बंद केला. त्यानंतरचा प्रवास मस्त झाला. अनगा व रवी घरी परतले. सुमतीबाईंनी मुलांच्या जेवणाखाण्याची जय्यत तयारी करून ठेवली होती. त्यांची लाडकी मुले 2 दिवसानंतर घरी आली होती. संध्याकाळी अशोक घरी आला. अनगा रवीला पाहून त्याला आनंद झाला. काय, कशी काय झाली तुमची ट्रीप? एकदम मस्त. तुझे कसे काय? रवीने प्रश्न केला. तू आणि अनगा दोघेही नसल्यामुळे अरे अजिबात करमले नाही मला. ट्रीपवरून आल्यापासून अनगा भारी खुश होती. अभिजितच्या वागण्यात तिला आनंदित करेल असा अनुकूल बदल झाला होता ना. 2-3 दिवस झाले तरी ट्रीपचा विषय बंद झाला नव्हता. नाना गमतीने तिला म्हणाले, अनु, 3 दिवसापासून तुमची ट्रीप कॉमेडी सुरू आहे. आज रेटरे असेल ना? नाना, 3 दिवस तिने कॉमेंट्री केली, पण मुख्य गमती सांगितल्याच नसतील. रविदा, अरे मी सर्व काही सांगितले आहे. नेहरू पार्कमधील पनिशमेंटची गंमत सांगितली की नाही? नाही. आणि ती शालीची गंमत? अनगा गडबडली. शालीची गंमत? तुला कशी माहिती? चटकन तिने जीभ चावली. स्वतःला सावरत ती म्हणाली, रविदा, त्यात काय रे गंमत? रात्री तेथे मी माझी शाल विसरली होते. अनु, मला डोके आहे म्हटलं. त्या ट्रीपमुळे मला बरेच काही समजले आहे. यापूर्वी मला काही प्रश्न पडले होते. आता थोडेफार सुटल्यासारखे वाटतात. रवी, यापूर्वीचे तुझे प्रश्न आत्ता मिळालेली उत्तरे, काय भानगड तरी काय आहे ते सांग. आम्हालाही थोडेफार समजू द्या, नाना म्हणाले. अनु, सांगू सर्व? मिश्किल हसत रवीने प्रश्न विचारला. रविदा, काहीतरीच काय सांगायचे? काहीतरीच? नाहीतर काय? ज्यामध्ये काही अर्थ नाही त्याचा विचार तरी कशाला करायचा? अनगाची गंभीर मुद्रा पाहून रवी चक्रावला. अरे, हे आहे तरी काय? मला तर वाटले होते माझे बोलणे अनगाला आवडेल. ती संकोचेल, लाजेल, लटका राग दाखवेल. पण ही अशी गंभीर का झाली? म्हणजे मला झाला तो आभास की काय? रवी, उद्या रविवार, कॉलेजला सुट्टी. आपण एकदा पिक्चर टाकूयात, अशोकने विचारले. हो, जाऊया पिक्चरला. संभाषणात वेगळे वळण लागलेले पाहून अनगाला बरे वाटले. रवी झोपण्यासाठी आपल्या खोलीत आला. एकांतातही तो पुन्हा तोच विचार करू लागला. सरांचे आणि आपल्या अनुचे पहिल्यापासून काहीतरी बिनसलेले आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यातील शत्रुत्व अगदी उघडपणे दिसून आलेले होते. त्यामध्ये नवीन आलेल्या खोपकर मॅडमची भर पडली होती. पण आता ट्रीपमध्ये पाहिले, बऱ्याच वेळा सरांची नजर अनुला शोधत असायची आणि आपली अनुही चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असायची. त्यानंतर ते शाल प्रकरण. ते तितकेसे व्यवस्थित समजले नाही, पण ती शाल प्रथम देशमुख सरांच्या हातात होती आणि त्याचवेळी आपल्याला वाटले होते अगदी अनुच्या शालीसारखी आहे. त्यांनी ती जोशी सरांकडे दिली आणि प्रत्यक्षात ती शाल आपल्या अनुचीच होती. त्या दिवशी पन्हाळ्यावर आल्यापासून अनु किती दमली होती. जेवून तडक झोपायला निघून गेली होती. मग अनु ती शाल घेऊन त्या खुर्चीवर बसली केव्हा? विचार करून करून रवी शिनला. हे प्रकरण काही त्याला उलगडेना. सरांचा विचार करताना त्याला मध्येच आठवण झाली पल्लवी. आणि पल्लवीचा विचार मनात आल्यानंतर तो सर्वांनाच विसरला. पल्लवी, किती दिवस झाले तिला पाहून? जास्त कुठे. मागच्या आठवड्यात तर गेलो होतो आपण सरांकडे.
ती लब्बाड सुप्रिया म्हणाली होती. सूर्य काका, आज तुम्ही येणार म्हणून मी केव्हाची येऊन बसली आहे. मी येणार हे कोणी सांगितले तुला? ताईने, पल्लवी ताईने. सुप्रियाच्या या उत्तराने किती समाधान वाटले होते. पल्लवी मात्र काहीसुद्धा बोलली नाही. शेवटी न राहूनच आपण तिला सहज विचारले, अभ्यास कसा चालला आहे? तिने सावकाश उत्तर दिले, पूर्वीपेक्षा कमी. मनात आले तिला विचारावे, ही अशी अभ्यासाची ढकलगाडी कशी आली आहे. पण त्याच वेळी नेमके सर तिथे आले आणि मनातला हा प्रश्न होटांच्या तुरुंगात बंदिस्त झाला. आता या शनी रवीला ते सारे आठवत होते. दुसऱ्या दिवशी सरांकडे एक चक्कर टाकायचे ठरवून तो झोपी गेला.